आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा भिवघाट मार्गावरून एक अत्यंत दुर्दैवी आणि हदरवून टाकणारी बातमी समोर आली होती। गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रेवण घाटातील पहिल्या वळणावर 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली होती। या अपघातात सुरुवातीला नंदाबाई हरिदास त्र्यंबके वय वर्ष 60 आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील वय वर्ष 80 या 2 प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता। तर आज उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। या भीषण दुर्घटनेत तब्बल 36 प्रवासी जखमी झाले आहेत। अपघाताचं नेमकं कारण काय? मिळालेल्या माहितीनुसार विटा आगाराची एसटी बस क्रमांक MH14 BT 3255 घेऊन चालक माणिक मंडले हे भिवघाटच्या दिशेने जात होते। त्याच वेळी मेढा आगाराची MH14 BT 4270 ही बस विरुद्ध दिशेने येत होती। घाटाच्या उतारावर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवल्याचा आरोप आहे। ही बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अपघातातील जखमींमध्ये महिला, पुरुष तसेच अल्पवयीन प्रवाशांचाही समावेश असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस कार्यवाही आणि सुरक्षिततेचा प्रश्न। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 382/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चालक किशोर शांताराम तरडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली आहे। या भीषण अपघातामुळे घाट मार्गावरील वाहतूक आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। घाटातील धोकादायक वळणे, भरधाव वाहतूक आणि चालकांचा निष्काळजीपणा यामुळे आणखी किती जीव जाणार हा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झालाय। दरम्यान अपघाताच्या कारणाचा आणि चालकांच्या निष्काळजीपणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।